येणे मुखे तुझे वर्णी गुणनाम, येणे मुखे तुझे वर्णी गुणनाम, तेची मज प्रेम दे देवा. डोळे भरूनिया पाहिन तुझे मुख, तेची मज सुख देई देवा. कान भरोनिया ऐकिन तुझी कीर्ती, कान भरोनिया ऐकिन तुझी कीर्ती, ते मज विश्रांती दे देवा. वाहे रंगी डाळी नाचेन उदास, हे देई आकाश पायास. तुका म्हणे माझा सकळ देह भाव, तुका म्हणे माझा सकळ देह भाव. अनिक नको ठाव शंभुयासी, डोळे भरूनिया पाहिन तुझे मुख, तेची मज सुख देई देवा. नमो विश्वरूपा विष्णुमाय बापा, अपार पंपा पांडुरंगा. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी. शरण शरण एकनाथा, शरण शरण एकनाथा, पायी माथा ठेविला. नका पाहू गुणदोष धारुदास पायांचा. मंगल भवन
येणे मुखे तुझे वर्णी गुणनाम, येणे मुखे तुझे वर्णी गुणनाम, तेची मज प्रेम देई देवा, डोळे भरून या पाहिन तुझे मुख, तेची मज सुख देई देवा. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग श्रीमान जगद्गुरु जगद्वंदनीय महाराष्ट्र भूषण वैराग्यमूर्ती श्री तुकोबाराय यांचा 5 चरणांचा एक 6 प्रकारची विशिष्ट मागणी करणारा अभंग आणि काकड्यामधला असल्यामुळे सगळ्यांचा परिचित असलेला हा अभंग आहे. विठ्ठल अनेक जागेवर चातुर्मास्य काकडा घेतला जातो. काही जागेवर शेवटचा जो 1 महिना आहे कार्तिक महिना, त्या महिन्यात काही जागेवर काकडा होतो. पण इथं काकड्याचं जे मंडळ आहे किंवा जे भजनी मंडळ आहे त्यांचे तुमच्या आमच्या सगळ्यांवर उपकारच म्हणता येईल. त्याचं कारण नित्यानं हे जे अभंग आहेत हे कानावर त्यांच्यामुळं आपल्या पडतात. कारण रोज नित्यानं सकाळी येऊन ती सेवा करणं एवढी सोपी गोष्ट नाही. एक 2-4 दिवस जर तिथे येऊन पाहिलं तर ती गोष्ट लक्षात येते. पण खरोखरच त्यांचं काय नेमकं भाग्य असेल हे आपण सांगू नाही शकत. पण नित्यानं तो काकडा इथं चालू आहे आणि काकड्यातलाच हा अभंग आहे. काकड्याची जी सुरुवात आहे ती रूपाची जी मालिका आहे, रूप पाहता लोचनी, तिथून जी मालिका सुरू होते. तर पहिली जी मालिका आहे एग एग विठाबाईपर्यंत ती मालिका आहे आणि दुसऱ्या मालिकेत हा जो आहे हा 7व्या क्रमांकाचा अभंग आहे. तसं जी आपण भजनी मालिका इथं वापरत असतो त्या भजनी मालिकेमध्ये दुसरी जी मालिका आहे ती उच्च नीच काही नेणे भगवंत तिथी आहे. पण ज्या अगोदर वारकरी संप्रदाय किंवा वारकरी शिक्षण संस्थांनी ज्या मालिका प्रकाशित केल्या होत्या त्या मालिकामध्ये ही 2ऱ्या क्रमांकाची मालिका आहे आणि त्यातला हा 7व्या क्रमांकाचा अभंग आहे. तसं जर आपण बघायला गेलो तर कीर्तन वगैरे जे सप्ते वगैरे होतात तर त्या सप्त्यामध्ये 8 दिवसाची सेवा असते आणि 8 दिवसाच्या सेवेमध्ये 7वा जो दिवस असतो म्हणजे उपांत्य दिवसाची जी सेवा आहे ते मागणीपर अभंग घ्यावा अशी पद्धत आहे. आणि योगायोगानं जर आपण बघितलं तर हाही त्या मालिकेतला 7व्या क्रमांकाचा अभंग आहे. याच्यानंतरचा जो नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, मी देव तू ते मी भक्त तू देव ऐसे करी, दावी रूप मज गोपिका रमणा, म्हणजे तिथे जे पुढं जे आहे ते 8व्या क्रमांकाचा अभंग आणि हा 7व्या क्रमांकाचा अभंग आहे. आणि जसं सप्तामध्ये मागणीपर अभंग असावं तसं या मालिकेचं जर विचार केला आपण तर या मालिकेत सुद्धा हा 7व्या क्रमांकाचा अभंग आहे आणि मागणीपर हा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल हो. आणि मागणी जी आहे ते एक विशिष्ट प्रकारच्या मागणी आहेत. तशा जर पूर्ण मागण्या बघितल्या आपण तर एक 6 प्रकारच्या वेगवेगळ्या मागणी आहेत. त्याच्यात सुख मागितलेलं आहे, त्याच्यानंतर प्रेम मागितलेलं आहे, विश्रांती मागितलेली आहे, हातापायाकरता काय सुख आहे ते मागितलेलं आहे आणि सकळ देह भाव अशा 6 प्रकारच्या ह्या मागण्या मागितलेल्या आहेत. आपण सुद्धा नित्यानं जे आहे आपल्याला सुद्धा मागणीचं जे आहे मागणीची एक सवय असते. नित्य आपण व्यवहारात सुद्धा कोणाला न कोणाला काही ना काही मागत असतो आणि नेमकं आपण परमार्थात जर आलो तर तिथं नेमकं काय मागायला पाहिजे आणि काय मागितल्यानं आपल्या पूर्ण जे परमार्थ आहे त्याची सफलता होईल या सफलता सांगणारा हा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल हो. तसं जर आपण बघायला गेलो तर नित्यानं जी आपली साधना चालू आहे कधीतरी आपल्याला भगवान प्रसन्न होतील आणि आपण त्यांना काहीतरी मागू असा कोणाच्या तरी मनात एखादा आपला कधी विचार येतो का की कधीतरी भगवान आपल्या या सगळ्या साधनेला प्रसन्न होतील आणि आपण त्यांना काय मागणार नेमकं ह्याची यादी तरी आपल्याकडे तयार आहे का? जर हा प्रश्न मी तुम्हाला केला तर तुम्ही म्हणताल की महाराज त्याच्यात काय अवघड गोष्ट आहे, आमच्या अनेक मागण्या आहेत, कितीतरी मागण्या, तुम्हाला लिस्ट सांगितली तर रात्र पुरणार नाही एवढ्या मागण्या आहेत.
पण कसं असतं माहिती का, नेमकं कोण येणार आहे आणि कोणाला काय मागायचं आहे ह्यासुद्धा गोष्टीचं आपण तारतम्य ठेवून ती गोष्ट असते. एखाद्या वेळेस एखादी मोठी व्यक्ती जर आपल्याकडे येणार असली तर त्या मोठ्या व्यक्तीच्या अनुषंगानं ती मागणी काय आहे तर तिचं ते येणं सफल होतं. उदाहरणार्थ म्हणून तुम्हाला सांगतो, एखाद्या वेळेस जर आपल्या देशाचे पंतप्रधान आपल्या या गजान कॉलनीचा मुआयना करायला येणार आहे आणि आपल्याला काहीतरी एखाद्या आपल्या अडचणी त्रुटी वगैरे त्यांना सांगायचे, ते जर इथं आले आणि आपण जर त्यांना म्हणलो की साहेब हे ड्रेनेजचं जे ढापं आहे हे आमचं बदलून द्या, तर हे आपल्याला शोभणारी गोष्ट आहे का? जर ते एवढी मोठी व्यक्ती जेव्हा इथं येणार आहे तर त्यांना नेमकं काय मागायचं हे सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे की एवढ्या पावर ज्यांच्याकडं आहे त्यांच्याकडं कोणती गोष्ट मागायला पाहिजे ह्याचंसुद्धा आपल्याला लक्षात आलं पाहिजे. तसंच कारण संसारात सुद्धा ह्या ज्या मागण्या आहेत ह्या आपण कोणाला काय मागायला पाहिजे हे बहुतांशी आपल्याला कळतच नाही. एक घडलेला प्रसंग तुम्हाला सांगतो. परमपूज्य भक्तराज महाराज जे आहेत ते दिंडी घेऊन जायचे आणि बाबांच्याच मुखातून ऐकलेला प्रसंग आहे, सगळ्यांना परिचित असेल पण तुम्हाला परत एकदा सांगतो. तर त्या दिंडीमध्ये असं झालं की एका जागेवर नेमका एक मुक्काम होता आणि त्या मुक्कामाच्या जागेवर एक जणाचं इंजिन बंद पडलं. ते जे पाणी वगैरे काढायचं काय असतं ते इंजिनच म्हणतात ना तेव्हा, हां किर्लोस्कर इंजिन जे जुन्या ह्याच्यात होतं काळात, ते नेमकं बंद पडलं आणि ज्याची शेती होती ते खूप मोठा होता, अतिशय चांगला सधन असा शेतकरी होता. तो बऱ्याच 2-4 दिवसापासून परेशान. आता उभं पीक आहे, ते जर हे इंजिन चालू नाही झालं तर हे उभं पीक खराब होऊन जाईल. त्याला चिंता जी लागलेली आणि नेमकं दिंडी तिथं मुक्कामाला गेलेली आणि त्या दिंडीमध्ये एक भावशा नावाचं गृहस्थ, बरोबर आहे नाव बाबा? भाऊसाहेब, त्याला भावशा लोक म्हणायचे, ते भाऊसाहेब होते पण ते उपनाव टोपण नाव म्हणून भावशा असं ते जे आहे हे उदाहरण आजोबा जे आहे ते कीर्तनात सांगायचे डायरेक्ट, म्हणून मी तुम्हाला सांगायलो. तर त्यावेळेस असं झालं की ते इंजिन बंद पडलं आणि आता बंद पडल्यानंतर काही तो समोरचा शेतकरी द्यायला तयार आहे. तो म्हणे बाबा माझं 2-4 दिवसापासून इंजिन बंद पडलेलं आहे, जो कोणी चालू करून देईल म्हणे त्याला वाटेल ते मी द्यायला तयार आहे, फक्त हे इंजिन चालू करून द्यायचं. आता जसं त्याला येत होतं ते लगेच ते भाऊसाहेब जे आहेत ते पुढं आले आणि ते पटकन एक थोड्या वेळात ते इंजिन चालू करून दिलं. आणि आता दिंडीला गेलेला गृहस्थ, मग आता विचार करा दिंडी म्हणजे किती चांगलं काम आहे. दिंडीत पाऊल वाटेनं नामस्मरण वगैरे करत करत जाणारी दिंडी, नित्यानं कीर्तन वगैरे होणारी दिंडी. आणि तिथे त्या माणसानं जेव्हा सांगितलं की तुम्हाला पाहिजे ते मी द्यायला तयार आहे, तुम्ही सांगा काय पाहिजे, तर ते जे भाऊसाहेब आहेत, मला वाटतं ते भाऊशा नाव ह्याच्यावरूनच पडलं असेल बाबा, त्या भाऊसाहेबाने नंतर त्याला सांगितलं की बाबा इथेच जवळ एक तमाशा लागलेला म्हणे, मला 2 तिकीट काढून द्या म्हणे त्याची. मग आता विचार करा तुम्ही की दिंडीच्या मार्गावर असणारा गृहस्थ, हे जे उदाहरण आहे ना हे आजोबा आमचे कीर्तनात असं डायरेक्ट सांगायचे की नेमकं राजा प्रसन्न झाला आणि काय मागायचं ह्याची सुद्धा अक्कल पाहिजे आणि त्याचं नाव घेऊन सांगायचे, बघा हा भावशा. तर हे ऐकलेले विषय आहे म्हणून हां तो तिथून उठून निघून जायचा की आता बाबा माझ्यावर बोलतील, विठ्ठल विठ्ठल. हो, आता हे झालं त्याचं. आता हे जे उदाहरण घ्यायचं कारण मग आपल्याला काही त्या गृहस्थाचा आणि तुमचा परिचय करून द्यायचा असा काहीच त्याच्यातला विषय नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा की त्यानं जसं तमाशाचे तिकीट मागितले तसं जर भगवान प्रसन्न झाले आणि भगवंताकडे आपण जर काही प्रपंचाचं मागितलं तर हे सुद्धा तमाशाचं तिकीट मागितल्यासारखंच आहे. कारण प्रपंचसुद्धा नंतर तमाशासारखाच विषय, आपली सगळी मजा बघायलाच लोक येतात. त्यानं जे मागितलं ते आपल्या कामाचं आहे का नाही आहे ह्याचा थोडा विचार करायला पाहिजे. आणि मग मोठी व्यक्ती जी आहे ती जर प्रसन्न झाली, ती जर आपल्याला काही द्यायला जर तयार आहे तर नेमकं काय मागायला पाहिजे, त्या मागण्याची एक वेगळ्या प्रकारची यादीच आहे. एक 6 प्रकारच्या विशिष्ट मागण्या आहे, मी तुम्हाला अगोदरच सांगितलं. आणि ह्या जर आपण मागण्या मागितल्या तरच त्यांचं येणं जे आहे मोठ्या व्यक्तीचं, त्या मोठ्या व्यक्तीलाही येण्याचा आनंद होतो. जे भगवंतांनी जे प्रसन्न होऊन जे तुम्हाला आम्हाला द्यायचं आहे, जर आपण त्यांना काही जर परमार्थाचं सोडून जर प्रापंचिकच जर काही मागितलं तर त्यांचं जे येणं आहे, एकतर त्यांचं येणंही त्यांना असं वाटेल आपण उगाचच आलो, विनाकारण आलो असं त्यांना वाटेल.
दुसरी गोष्ट म्हणजे आपण जी साधना केलेली आहे ती साधना जी आहे ती सुद्धा व्यर्थ होऊन जाईल जर आपण त्यांना प्रपंचातलंच काही मागितलं. तर जी साधना आपण ईश्वर प्राप्तीकरता केली त्या साधनेचंही जे फळ मिळायला पाहिजे ते जर पदरात नाही पडलं तर ती पूर्ण साधना पण फोल होऊन जाईल. आणि भगवंताचं आणि भक्ताचं जे नातं आहे त्यावेळेस जे नेमकं आनंद निर्माण होतो त्या आनंदाची जी परंपरा आहे ती सुद्धा खंडित होऊन जाईल. विठ्ठल विठ्ठल. मोठ्या व्यक्तीच्या भेटीमध्ये नेमकं काय मागायला पाहिजे याची अनेक उदाहरणं आहेत. एकदा असं झालं की श्री समर्थ रामदास स्वामी जे आहेत तर रामदास स्वामी एकदा पुण्यामध्ये गेलेत आणि त्यांना एकांतात साधना करण्याचं थोडंसं मन झालं. कारण बऱ्याच वेळा असं होतं की जे लोकांतात राहतात त्या लोकांताच्या साधनेपेक्षाही एकांताची साधना अतिशय श्रेष्ठ आहे. त्यांना असं वाटायला लागलं की हा जो सगळा मठ वगैरे आहे तो शिष्यावर सोपवला आणि त्यांनी असं सांगितलं की मी आता पंढरपुरात आले. पंढरपुरात ते तिथं आले आणि पंढरपुरात त्याने सांगितलं इथं राहून नित्यानं चंद्रभागेचं वगैरे स्नान करून भगवंताचं दर्शन घेऊन जरी ते राम उपासक होते तरी तेवढीच विठ्ठल भक्ती त्यांच्याकडे होती. बऱ्याच कीर्तनकार वगैरे जे मंडळी आहेत ते रामदास स्वामींचं वाङ्मय वगैरे वापरू नये असं म्हणतात. पण जर त्यांचा आपण पूर्ण अभ्यास केला तर त्यांचं जे पूर्ण जीवन आहे त्या जीवनातसुद्धा असं आहे की तेवढ्याच जेवढी रामभक्ती होती तेवढीच विठ्ठल भक्तीसुद्धा त्यांच्या जीवनात होती. आता मला निश्चित गावाचं नाव नाही सांगता येणार पण जसं आपल्या माऊलींच्या सोबत दिंडी येते तसं एक समर्थांची सुद्धा दिंडी येते तिथं. म्हणजे समर्थांची सुद्धा एका गावावरून दिंडी तिथे येते. तसं रामदास स्वामी पंढरपूरला थांबलेत पण आता एकांतात साधना करायची म्हणून रामदास स्वामींनी आपला परिचय द्यायचा नाही ठरवला. असं ठरवलं कोणाकडे तरी जाऊन आपण गुप्त रूपानं राहू म्हणजे आपल्या साधनेत विक्षेप येणार नाही तर लोक भेटायला येतील अनेक गोष्टी विचारतील. ते गेल्यानंतर तिथे एक विश्वनाथ नावाचे एक गृहस्थ होते. चांगलं कुटुंब होतं आणि त्या कुटुंबात सधन असं कुटुंब असल्यामुळे तर थोडासा एक वाडा होता जुना वाडा होता आणि त्या जुन्या वाडा अगोदर बांधलेला होता पण सध्याची परिस्थिती त्या माणसाची काही बरोबर नव्हती. वाडा वगैरे जुना जरी बांधलेला होता मग समर्थांनी असं पाहिलं की एक अतिशय चांगला वाडा दिसतोय मंदिराच्या जवळ आहे आपल्याला स्नान करायला सोपं होईल दर्शनाला सोपं होईल आणि मग त्याच्याकडे असं जाऊन सांगितलं की मला फक्त राहण्यापुरती तुम्ही व्यवस्था करा बाकी जे आहे आम्ही आमची भिक्षा मागून आमचं बरोबर चरितार्थ चालवतो. तर त्यांच्याकडे बघितल्यानंतर सुरुवातीला ते सगळा वेश बघितला लंगोटी वगैरे त्याच्यानंतर पायात खडावा आहेत गळ्यात माळा आहेत दंडावर माळा आहे या सगळ्या गोष्टी बघितल्या आणि ते समर्थांचं बलदंड शरीर वगैरे बघून तेजपुंज शरीर बघून त्यांना असं वाटायला लागलं आपण राहायला तर यांना जागा द्यायला काही हरकत नाही चांगले दिसतात पण ओळखीचे नाही. मग आता काय करायचं मग आता यांना जा म्हणावं तरी पण बरोबर नाही राहा म्हणावं तरी यांच्यावर आपला विश्वास नाही अजून. मग त्याने असं सांगितलं की आपल्या इथं गाय वगैरे बांधतात इथं गोशाळा आहे म्हणे ह्या गोठ्यात राहा म्हणे महाराज. समर्थांनी खूप आनंदाने कबूल केलं. ही एवढी चांगली जागा आहे गोमाता जिथं आहे गाईचं शेण गोमूत्र वगैरे एवढ्या चांगल्या जागेवर राहायला मिळणार. समर्थाने आनंदाने ते कबूल केलं आणि समर्थ तिथं राहू लागलेत. तो गृहस्थही त्यांना थोडंसं दूध वगैरे रोज द्यायचा. समर्थ 5 घरी भिक्षा मागायचे आणि दिवसभर आपलं श्रीराम जय राम जय जय राम वगैरे आपला जप चालू. तेवढ्या त्या ह्याच्यात जे आहे समर्थांचं जे दास पंचायतन म्हणून जे 5 जणांचं जे शिष्य होते तर त्यावेळेसचे ते 5 जण जे आहेत त्या 5 जणांपैकी एक जण जे आहेत रंगनाथ स्वामी एडचीकर जे आहेत निगडीकर रंगनाथ स्वामी निगडीकर जे आहेत ते नेमके तिथं आले होते आणि तेही अतिशय उत्कृष्ट कीर्तनकार होते. मग नित्यानं त्यांनी असं ठरवलं की पांडुरंगाच्या दरबारात कीर्तन करायचं आणि कीर्तनात रोज वेगवेगळे विषय वगैरे मांडायचे. कीर्तन खूप सुरेख चाललं होतं आणि ज्या गृहस्थाने समर्थांना राहायला जागा दिली तोही कीर्तनाला जायचा. एक काही दिवस कीर्तन सेवा झाल्यानंतर त्यांनी असं विचार केला की आपल्याला समर्थांना भेटायचं आहे. त्या निगडीकरांच्या मनात आलं की खूप दिवस झाले आणि समर्थांची आठवण खूप यायला लागली आणि त्यांनी असा विचार केला की माझी मनोदेवता असे म्हणते की समर्थ इथंच आहेत पंढरपूरलाच आहेत पण नेमके कुठं आहेत हे काही माहीत नव्हतं. कारण त्यावेळेस ते लोकेशन शेअर वगैरे किंवा फेसबुक व्हॉट्सअप असा काही प्रकार नव्हता. त्याच्यामुळे ते आपले शांत राहिले. त्यांना असं वाटलं की समर्थ इथं आहेत
पण जो कोणी आपल्याला त्यांची भेट घडवून देईल तो अतिशय चांगला गृहस्थ असेल असं त्यांच्या मनात आलं. आता ती जी गोष्ट आहे त्यांनी कीर्तनातच सांगितली आणि मग कीर्तनात वर्णन सुरू केलं त्यांनी. म्हणजे इथे जे आहेत इथे समर्थ आलेले आहेत आणि समर्थांचं वर्णन सांगितलं त्यांनी की अतिशय तेजपुंज असा चेहरा आहे, बलदंड शरीर आहे, बलदंड बाहू आहेत, इथे माळा आहेत, त्याच्यानंतर गळ्यात माळा आहे, पायात खडावा आहे, त्याच्यानंतर लंगोटी वगैरे आहे आणि श्रीराम जय राम जय जय राम जे दिवसभर जप करत असतील असे ते समर्थ आहेत. आता त्यांची भेट जो कोणी मला घडवून देईल तो जो मागेल तो मी त्याला द्यायला तयार आहे. हे जे निगडीकर होते ना ह्यांचा उल्लेख असा आला आहे की नाथ महाराज जसे श्रीमंत होते तसे हे रंगनाथ स्वामी जे आहे ते अतिशय श्रीमंत होते. कीर्तनात सुद्धा उभे राहायचे तर त्यांच्या 5-10 बोटात अंगठ्या वगैरे असायचे असं त्यांचं वर्णन आलेलं आहे. जे वर्णन आलं ते मी तुम्हाला सांगतो. आणि मग त्यांच्याकडे बघून हा जो तिथं गृहस्थ होता ह्याला वाटलं आता आपली लॉटरीच लागलीकडे, आपण त्यांची भेट घडवून देणं काय अवघड आहे. हे जे सगळं वर्णन करतायत हे निश्चित तेच आहेत. जरी आपल्याला नाव माहीत नसलं तरी 100% वर्णन आणि ते हेच गोष्ट आहे. त्याने एक गोष्ट जी आहे ती राईट मारायला सुरुवात केली. महाराजांनी कीर्तनात सुरुवातीलाच ही गोष्ट सांगितली. पूर्ण कीर्तन होईपर्यंत या माणसाचं लक्ष कधी जाऊन त्यांना भेटायचं आणि कधी यांची त्यांची भेट घालून देऊन आपल्या प्रपंचातलं जे आहे ते मागून आपण यांना घेऊ. एवढं झाल्यानंतर कीर्तन संपल्याबरोबर हा धावत पळतच घरी गेला. घरी गेल्याबरोबर जे गोठ्यात समर्थांना थांबवलं होतं गोठ्यात गेल्याबरोबर लगेच अगोदर महाराजांचं दर्शन घेतलं. म्हणे महाराज तुम्ही इथं राहणं बरोबर नाही म्हणे, तुम्ही घरात चला म्हणे आमच्या. आता थोडं समर्थांना वाटायला लागलं की बाबा हा जो गृहस्थ आहे हा गोठ्यात धड आपल्याला राहू देत नव्हता, सुरुवातीला आडेवेडे घेऊन आपल्याला कसतरी जागा देणारा हा एकदम कसं काय तिकडे हे गेला. म्हणजे संसारी जे मनुष्य असतात ना ते अतिशय हुशार असतात बरं. म्हणजे हुशार म्हणजे जिथं आपला फायदा असेल तिथं एकदम गोड गोड बोलणारे म्हणजे हुशार. आजच्या भाषेत जर सांगायचं हे लोक जीवनात काय गोड बोलत असतील नसतील हे काही आपण सांगू नाही शकत, पण ज्याच्याकडून आपल्याला आपला फायदा करून घ्यायचा आहे त्यावेळेस कोणताही माणूस जो आहे ना जीवनात जेवढं गोड बोलण्याचा अभ्यास केलेला असेल तेवढा सगळ्याचा सगळा अभ्यास पणाला लावून बोलतात. हे पूर्णच्या पूर्ण समर्थ म्हणले नाही म्हणे मी इथंच बरं आहे, काय करायचं घरात. नाही म्हणे महाराज तुम्ही चला, असं काय करताय. समर्थ म्हणे अरे मी इथं बरं आहे, चांगलं आहे गाईच्या जागेवर. काही केलं ऐकायला तयार नाही. शेवटी समर्थाने सांगितलं खरं कारण सांग म्हणे, तू कशामुळे हे करायला लागला आहे माझ्या लक्षात आलं आहे, तू खरं कारण सांग. काही नाही म्हणे महाराज मी आज कीर्तनाला गेलो होतो आणि असं कीर्तन होतं आणि त्यांनी पूर्ण वर्णन केलं आणि समर्थ जे म्हणतात ते तुम्हीच आहेत का. मग ते समर्थ रामदास स्वामींच्या लक्षात आलं की इथं काहीतरी स्वार्थ आहे. ते म्हणले म्हणत असतील बाबा, तेही मान्य नाही केलं समर्थांनी अगोदर. त्याच्यानंतर परत थोडा खूपच अति जास्त फोर्स दिसल्यामुळं मग समर्थ रामदास स्वामी म्हणले हो म्हणे मीच आहे म्हणते, काय काम आहे बोल. काय नाही म्हणे महाराज त्यांनी असं सांगितलं की तुम्हाला उद्या कीर्तनाला घेऊन या. अगोदर तर सांगितलंच नाही की बाबा असा फायदा आहे, ते आम्हाला तुमची जे भेट करून देतील त्याला जे देणार ते देणार. रामदास स्वामींनी सांगितलं नाही म्हणे मी माझ्या जागेवर बरं आहे म्हणे, काय करायचं म्हणे आम्ही आपलं दिवसभर नामस्मरण करतो, राम 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 करतो, आम्हाला नाही यायचं म्हणे तिकडं. जेव्हा काही केल्या मान्य व्हायला तयार नाही मग शेवटी जे आहे त्या गृहस्थांनी सांगितलं की म्हणे असं आहे म्हणे. त्यांनी असं सांगितलं की जे कोणी त्यांची माझी भेट घडवून देईल त्याला जो तो मागेल ते मी द्यायला तयार आहे. जर थोडा गरिबाचा फायदा होत असला तर तुम्हाला कीर्तनाला यायला काय हरकत आहे. आता बघा विचार करा की समर्थ रामदास स्वामींना एक गृहस्थ सांगायला लागला की कीर्तनाला या. जसं काय तो एखादा चांगला आस्तिक आहे समर्थ रामदास स्वामी नास्तिक आहे असं त्यांना समजायला लागला. महाराज कीर्तनात चांगलंच असतं, 4 ज्ञानाच्या गोष्टीच असतात अशा तशा ते सांगायला लागलं. शेवटी नाही हा म्हणून रामदास स्वामींनी सांगितलं मी यायला तयार आहे म्हणे, काही हरकत नाही, पण मी जे सांगेल ते तुला मागावं लागेल तर मग मी येतो म्हणे कीर्तनाला. मग आता त्यांनी विचार केला की बाबा ज्या अर्थी ते समोरचे ह्याला भेटायला तयार आहेत हे निश्चितच मोठे असले पाहिजे. आपण तरी मागून काय मागणार आहे म्हणे, ते एखाद्या वेळेस आपल्याला देतील न देतील सांगता येत नाही. हे त्यांचे मित्र आहेत, ह्यांनी जे मागितलं ते देतील. असं करून मग दुसऱ्या दिवशी जे आहे रामदास स्वामींना कीर्तनाला घेऊन गेलेत आणि जसं कीर्तन सुरू झालं तर कीर्तनात जे आहे रामदास स्वामींची त्यांची नजरा भेट झाली. दोघेही अतिशय आनंदात आणि आनंदात दोघांचं एकमेकाकडे बघणं चालू आहे
आणि ह्या गृहस्थाचं जे आहे ह्याची आकडेमोड चालू झाली. जसं जसं कीर्तन पुढे त्याला असं विचार कर, माझ्या हिशोबानं ₹1,00,000 तर कुठंच नाही गेले, असं त्याचा विचार सुरू झाला. ते त्याच्यानंतर तो म्हणे ₹1,00,000 काय होते, 10 अंगठ्या आहेत, ₹1,00,000 काय होतं म्हणे, एक अंगठी 1 तोळ्याची आता ₹1,00,000 झाली, आताचा हिशोब आपला. असं करता करता पूर्ण कीर्तन जे आहे त्याची आकडेमोडच चालू. आणि मग आता जे आहे, आता विचारता आहे की मागावं, पण आता रामदास स्वामींनी सांगितलेले मी जे सांगेल ते मागावं लागेल. मग जसं कीर्तन जवळ संपलं आणि आता त्यांची भेट होणार, तेवढ्यात जे आहे रामदास स्वामींनी त्याला कानाजवळ घेतलं असं आणि कान जवळ करून त्याला सांगितलं की म्हणे मी तुला जे मागायचं सांगितलं आता एवढंच मागायचं म्हणे की माझ्या आणि त्यांच्या भेटीतला जो आनंद आहे म्हणे त्याच्यातला अर्धा आनंद तुम्ही मला द्या. आता एवढ्या वेळ जे गृहस्थ तो अतिशय आनंदात होता, काय मागायचं त्याचा चेहरा पडला ना. तो म्हणे आनंदाला काय चाटायचं म्हणे, आपल्याला काय करायचं म्हणे आनंद, ह्याच्यानं काय होणार म्हणते आनंदानं. आणि काय शेवटी त्याच्या मनात असं यायला लागलं, शेवटी काही म्हणा हे लंगोटीवर त्याच्यामुळंच त्याच्या मनात आलं की हे असं असण्याचं कारण आहे की हे असे काही मागतात म्हणे, कुठं पुढं आनंद काय मागायची वस्तू की समोरचा ग्रहस्थ बघा किती मोठा आहे. मग ते तसं झाल्यानंतर आता शेवटी काय करणार, ते रामदास स्वामींकडे बघितलं आणि ते म्हणे नाही ना महाराज हे काय मागणं आहे. म्हणजे मी तुला सांगितलं बरं माझ्याकडे बघ म्हणे, हे शरीर वगैरे ते बघून एकदम ते घाबरला ना. तो त्याला वाटलं आता प्राणानिशी मुकावं लागेल, चुपचाप जे सांगितलं ते मागितलेलं बरं आहे. तसं सांगितल्यानंतर आता शेवटी आपला बारीक चेहरा केला आणि बारीक चेहरा करून ते निगडीकरांनी सांगितलं, सांगा म्हणे तुम्हाला काय पाहिजे, तुम्ही आणि आमची यांची भेट घालून दिली. काही नाही म्हणे महाराज, आपलं ग्लान स्वरात सांगितलं तुमच्या आणि त्यांच्या भेटीतला जे आनंद झाला ना म्हणे त्याच्यातला अर्धा आनंद मला द्या. आता ते एवढ्या बारीक स्वरात बोलला, पण निगडीकर जे आहे ते एकदम चमकले. त्यांनी असं सांगितलं की भल्या माणसा, तुला काय करायचं म्हणे ते आनंद, तू जे तुझ्या कामाचं ते माग म्हणे, 10-20 लाख रुपये मागून घे म्हणे, काय करत तुला त्या आनंदाशी. आता मात्र जे आहे आता त्या माणसाला सुद्धा लक्षात आलं, बरं अरे हा आनंद काहीतरी खासच वस्तू दिसते. हे 10-20 लाख रुपये द्यायला आपल्याला तयार झालेत आणि ते म्हणतात ते आनंद काय कामाचं. मागून असं सांगितलं त्यांनी, हे सगळ्या अंगठ्या बिंगठ्या तुला काय पाहिजे ते घेऊन जा म्हणे, ते आनंद तुझ्या काय कामाचा. पण मग मात्र जे आहे तो सुद्धा त्या गोष्टीला त्याला लक्षात आलं की निश्चितच हा आनंद ह्याच्यापेक्षा मोठा असला पाहिजे बरं. आणि मग त्याच्यानंतर निगडीकरांनी सुद्धा सांगितलं की म्हणे हे मागणं तुझं नाही बरं, तुला सुद्धा कोणतरी गुरु भेटला म्हणे. मग ते त्यांनी बोट दाखवलं की मला ह्यांनी सांगितलं, कारण रामदास स्वामींच्या मनात आलं होतं की आपण ज्यांच्याकडे राहिलो आहे त्यांना आपण कृतार्थ करावं. आणि मग त्याच्यानंतर जे आहे निगडीकरांनी त्यांना डोक्यावर हात ठेवून नंतर कृतार्थ केलं. सांगण्याचा उद्देश हा की नेमकं मोठी व्यक्ती जर आपल्याला भेटली तर नेमकं आपण काय मागायला पाहिजे आणि काय मागितल्यानं आपलं कल्याण होईल हे ह्या उदाहरणावरून लक्षात येतं. विठ्ठल आणि या ज्या आणखीन एक गोष्ट अशी आहे याच्यात की श्री तुकाराम महाराजांनी हे जे मागून दाखवलेलं आहे त्याचं कारण असं आहे की आत्ता जे मी तुम्हाला उदाहरण सांगितलं त्या उदाहरणामध्ये त्या गृहस्थाचा जो उद्धार झाला किंवा त्या गृहस्थावर जी कृपा झाली त्याचं श्रेय तुम्ही कुणाला देताल? त्याचं श्रेय तुम्ही निगडीकरांना देताल की त्या गृहस्थाला देताल की निगडीकरांना आपलं रामदास स्वामींना देताल? समर्थ रामदास स्वामींना देताल. तसंच श्री तुकाराम महाराज जे आहेत, तुकाराम महाराजांना सुद्धा या सगळ्या आपल्या गोष्टी माहिती आहे की जर यदा कदाचित जर देव आपल्याला प्रसन्न झाले तर नेमकं आपण असंच काहीतरी मागून बसू आणि ते मागितल्यानं ते जे प्रसन्न झालेत ते सुद्धा प्रसन्न होऊन काही कामाचे होणार नाही. तर त्यांच्याकरता मागण्याचा नेमका काय पाहिजे, मागण्याची नेमकी कशी सिस्टीम पाहिजे ती एक तयारच करून तुकाराम महाराजांनी आपल्या समोर ठेवलेली आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी आहे की श्री तुकाराम महाराजांची ही निजी आवड पण आहे. श्री तुकाराम महाराज जे आहेत, तुकाराम महाराजांनी आपलीसुद्धा आवड ह्याच्यात सांगितली की महाराजांचं सुद्धा जे आहे मुखानं नाम वर्णन करणं हे महाराजांचं आवड आहे. त्याच्यानंतर कानानं जे आहे, कानानं त्यांची कीर्ती ऐकणं देवाचं हेही तुकाराम महाराजांचं आवडीचं काम आहे. डोळ्यानं भगवंताचं रूप बघणं ह्या सगळ्या निजी ज्या गोष्टी आहेत ह्या तुकाराम महाराजांना त्यांची निजी आवडही प्रगट करायची आणि तुम्हाला आम्हाला नेमकं काय मागवायचं आहे हेही शिकवायचं आहे.
पण जर आपण या मागणीकडे जर थोडं बारकाईनं बघितलं तर हे जे डोळ्याचं करता जे मागितलेले, जे इंद्रियानं वेगवेगळे जे मागितले आहे, जसं येणे मुखे तुझे वर्णी म्हणा, मुख पण आपलंच आहे, डोळे आपले आहेत, मग त्यानं जे करायचं ते करायचं ना, त्याला काय गरज आहे मागायची, त्याला मागण्याची काय आवश्यकता आहे, ते आपल्याच हातात आहे ना. पण तसं जर ते आपल्याच हातात आहे तर ते आपण निश्चित करू शकतो ना. त्याला देवाला मागायची काय गरज आहे, आपल्यालाही सगळी इंद्रिय दिलेली आहेत ना. स्वरावर बोट ठेवा. दिली इंद्रिये हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोड नारायण, नाथ जीवपण भवरोग, दिली इंद्रिये हात पाय कान. दिली इंद्रिये हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, हे ज्या सगळ्या गोष्टी आहेत हे आपल्याला दिलेल्याच आहेत ना. ह्याला मागायची काय आवश्यकता आहे. जसं हे जे इंद्रिय आहेत हे काय फक्त तुकाराम महाराजांना दिलेत का, आपल्याला पण दिलीत, सगळ्यांनाच दिलीत. असं एकही नाही की ज्याला ते इंद्रिय दिलेले नाहीत. आणि मग जर दिलेली इंद्रिय आहेत तर मग त्याला मागायची काय आवश्यकता आहे. त्याचं कारण असं आहे की जरी इंद्रिय जरी दिलेली आहेत तरी याचा नेमका जो उद्देश आहे त्या उद्देशाकरता आपण जागृत आहोत का, त्याही गोष्टीकडे बघणं आपल्याला गरजेचं आहे. जसं श्री तुकाराम महाराज जागृत होते की हे इंद्रिय नेमके कशाला दिली आपल्याला, हे इंद्रिय एवढ्याकरता दिलेली आहे की आपल्या देहात जे आहे जीव जो आहे तो देहात राहतो आहे आणि जीव आणि परमात्मा एकरूप आहेत, परंतु त्यांची जी भेट जी होत नाही तर ती भेट जी आहे ते या 10-11 जे इंद्रिय आहेत यांच्याद्वारे आपण परत परमात्म्याशी एकरूप व्हावं, तेवढ्याकरता आपल्याला ही इंद्रिय दिलेली आहेत. आणि जो कोणी याचा उपयोग करून घेईल त्या उपयोगानं त्याला ते मिळवता येईल. पण त्याच्या उपयोगाकरता आपण सावधान थोडी आहोत. आपल्याला नेमकी इंद्रिय कशाकरता दिलेली आहेत आणि आपण नेमकं त्याचा कशाकरता उपयोग करतो आहे. एखाद्यानं जर एखाद्या वेळेस आपल्याकडे इथे सप्ताह चालू आहे आणि त्या सप्त्यामध्ये जर एखाद्या वेळेस आपल्याला एखाद्यानं पावती दिली आणि असं सांगितलं की बाबा हे 5,000 रुपये आणि तुमच्या मंदिराचं जे कार्यक्रम चालू आहे तेवढ्याकरता दिलं आहे. जर त्या कार्याकरता दिली तर खरा प्रामाणिकपणा काय असतो, त्या कार्याकरताच खर्च करणं म्हणजे खरा प्रामाणिकपणा. पण तो घेऊन जर त्याचा काही दुरुपयोग जर झाला तर ते निश्चितच त्या कामाला येणार नाही. तसंच हे इंद्रिय आपल्याला मिळालेली आहेत, जेणे तू जोडसी नारायण, एवढ्याकरता हे सगळी इंद्रिय आपल्याला मिळाली आहेत. आणि नासे जीवपण भवरोग, जेणे जोडसी तू नारायण म्हणजे इष्टप्राप्ती, इष्टप्राप्ती म्हणजे भगवंताची प्राप्ती, आणि नासे जीवपण भवरोग म्हणजे अनिष्ट निवृत्ती. या दोन्ही ज्या गोष्टी आहेत एवढ्याकरता हे आपल्याला मिळालेले इंद्रिय आहेत. विठ्ठल विठ्ठल. हो, पण जसे श्री तुकाराम महाराज याच्याबद्दल जागरूक आहेत तसं आपण याच्याबद्दल जागरूक आहोत का, आपण तिकडे त्याचा उपयोग करतोय का. आणि मग जर आपण त्याचा उपयोग जर तिकडे करत नसू तर नेमकं आपल्याला जे तुकाराम महाराजांनी सांगितलेले, साधू संतांनी जे जे उपदेश केलेला आहे तो काय आपल्या लक्षात येत नाही का, तो काय आपल्या कानावर येत नाही का. कानावर निश्चित येतो आपल्या, पण आपली जी प्रवृत्ती आहे ती प्रवृत्ती तिकडं होत नाही. आणि मग काहीतरी अशी गोष्ट केली पाहिजे की ती जी प्रवृत्ती आहे ती तिकडं लागली पाहिजे. प्रवृत्ती आपली कशाची आहे, आपली प्रवृत्ती कायम संसाराचीच आहे. आपण जे काही आहे अनंत जन्मापासून एक एक जे जन्म घेत असं तेव्हापासून संसाराचीच प्रवृत्ती आहे. आणि मनुष्य जन्मात आलो आहे, मनुष्य जन्मात जे श्री तुकाराम महाराजांनी सांगितले की हे इंद्रिय आपल्याला कशाकरता दिलीत,
तो जो वापर करायचा तो सोडून आपण परत ह्याला संसारातच ते लावलं आहे. त्याचं कारण आपली रुचीच संसाराकडं आहे. आणि मग ती जी रुची आहे, जी प्रवृत्ती आहे, ते तिकडं असण्याचं कारण काय? कारण संसारावर आपलं विशेष प्रेम, संसाराच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याच्याकरताच आपली रात्रंदिवस खटपट आहे. सायासे करसी प्रपंच दिननिशी, हरिसी न भजसी कवण्या गुणे. कायमस्वरूपी तुम्ही बघा बरं, थोडा असा सामान्यपणे विचार करा की 15 दिवसातून आपल्याला एवढे 2 तास जर काढायचे म्हणले तर तो सुद्धा माणूस किती धावपळीत काढतो. त्याला असं वाटतं की आपण काहीतरी उपकारच करू लागलो. म्हणजे इथलचं नाही बोलत, पण असं जवळपास असंच घडतं की आपण ते 2 तास जरी जाऊन आलो तर आपल्याला असं वाटतं हा भारी काम झालं, आपण 2 तास आज तिकडे गेलो होतो. त्याचं कारण असं आहे की आपण उरलेले 14 दिवसातले पूर्ण वेळ तिकडं घालतोय, पण एवढ्या 2 तासातसुद्धा आपली इकडे प्रवृत्ती पूर्ण होत नाही. त्याच्यातही काही जण जे आहेत थोडा अर्धा-पाऊण तास मागं पुढे येतात. चला आपल्या आपल्या फुरसतीने येतात त्याच्यातसुद्धा. कोणी म्हणतं चाल होऊन जाऊ द्या, कोणी म्हणतं चला अजून काही एवढा आवाज येत नाही तिकडून. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याचं कारण काय? कारण असं नका समजू की आपल्याला काही काम आहेत, काम सगळ्यालाच आहेत, पण आपली जी प्रवृत्ती आहे म्हणजे आपल्याला कायम ज्याच्यामध्ये आपलं प्रेम आहे ते प्रेमच संसाराचा असल्यामुळे आपल्याला तसं वाटतं. मग हे जे प्रेम आहे हे तिकडं जर आपण संसारात जर लावलं हे प्रेम, तर तिकडं ते प्रेम म्हणजे मोहात, म्हणजे संसारात ज्याला आपण प्रेम म्हणतो ते म्हणजे मोह आहे. आणि तेच जर आपण इकडं आणलं आणि इकडं जर आपण ते निष्काम प्रेम जर भगवंताच्या चरणी लावलं तरच श्री तुकाराम महाराजांना जे इप्सित प्राप्त झालं ते आपल्याला प्राप्त होईल. आणि मग त्याच्याकरता आपल्याला प्रेमाची नितांत आवश्यकता आहे. जे प्रेम आपल्याला इकडे प्रवृत्त करेल ते जर प्रेम आपल्याला मिळालं तरच आपण या सगळ्या गोष्टी करू शकू. त्या प्रेमाची जी मागणी आहे ती अभंगाच्या पहिल्या चरणात महाराज करतात. येणे मुखे तुझे वर्णी गुणनाम, तेची मज प्रेम देई देवा. आता इथे जे आहे इथे प्रेमाची मागणी केली. तेची मज प्रेम देई देवा, ज्या प्रेमानं या मुखानं तुझ्या गुणाचं आणि नामाचं मी वर्णन करू शकेल, अशी सरळ सरळ मागणी आहे. पण या मागणीत एक शंका अशी आहे की गुण आणि नाम जे आहे ते वर्णन करणं म्हणजे कीर्तन करणं. कीर्तनाकरताच विषय ना हा. गुणनाम वर्णन करणे म्हणजे कीर्तन करणे. आणि मग कीर्तनाला प्रेमाची आवश्यकता आहे का? म्हणजे विना प्रेमाचं हे काम होऊ नाही शकत का? कारण कीर्तनाला जर बघायला गेलं आपण तर या गोष्टीची प्रेमाची आवश्यकता आहे का नाही आहे? कीर्तनाकरता जर बघितलं आपण तर सगळ्यात अगोदर तर त्याला कशाची मागणी करायला पाहिजे होती की बाबा महाराज देवाकडे मागणी करायला पाहिजे होती की तुम्ही मला अभ्यास द्या, चांगलं स्वर द्या, किंवा चांगलं गाता येईल तसं द्या.
या वेगवेगळ्या गोष्टीची मागणी करायला पाहिजे होती आणि इथे तर प्रेमाची मागणी केली. कारण गुणनाम वर्णन करायचं आहे, गुणनाम वर्णन करायला प्रेमाची आवश्यकता आहे का? कारण कीर्तन जर करायचं म्हणलं तर या 2-3 गोष्टी आवश्यक आहेत. सगळ्यात अगोदर अभ्यास आवश्यक आहे. जर इथं उभं राहून जर बोलायचं आहे तर काहीतरी थोडं बहुत वाचावं लागेल. त्याच्याशिवाय इथे 2 तास असं तर नाही की बाबा जे आलं ते परत परत सांगत चाललं, आपलं तीच कॅसेट परत टाकली, असं तर काही होऊ नाही शकत. त्याच्याकरता सगळ्यात अगोदर काय पाहिजे? अभ्यास पाहिजे. त्याच्यानंतर वक्तृत्व पाहिजे, बोलता आलं पाहिजे. केलेला जो अभ्यास आहे तो सांगता पण आला पाहिजे. नाही तर खूप अभ्यास केला. बरेच विद्यार्थी म्हणताना मी खूप वर्षभर अभ्यास केला पण पेपरमध्ये लिहिताच नाही आलं. तसं पण होतं ना, एखाद्या दिवस वक्तृत्व नसतं. बाबा बऱ्याच वेळा आपल्याला उदाहरण म्हणून सांगत असतात की ते सरपंचाची निवडणूक होती आणि तिथे सगळेजण जमा झाले आणि मग त्याच्यानंतर सरपंचाला सर्व मताने एका जणाला निवडलं आणि मग आता उभं राहायचं आहे आणि उभं राहून सांगायचं की या तुम्ही जे हे निवडलेला सरपंच आहे ह्याला माझं अनुमोदन आहे. बस एवढंच बोलायचं आणि परत खाली बसायचं. पण जे उभा राहिलेला जे ग्रहस्थ आहे तो उभा राहिलेला ग्रहस्थ म्हणे की आज आपल्याकडे इथं सरपंचाची ही काय आहे ते सुद्धा त्याला सांगता येणार नाही की बाबा ही निवडणूक आहे म्हणून. ते जे सगळे आपण इथे जमलेलो आहे आणि मग हे आता हे झालेलं आहे, हे तुम्ही समजा काय झालं आहे. मग त्याच्यानंतर तेवढं सगळं झालं आणि ह्याला माझं आता अनुमोदन शब्दच आठवणा. हे जे तुम्ही निवडलेले आहेत म्हणे यांना, ह्याला माझं हे आता सांगा बरं तुम्ही. कारण उभं राहिल्यानंतर वक्तृत्व पाहिजे ना, ते आलं पाहिजे ना, ते सांगता आलं पाहिजे. जे वाचलं आहे, जे आपण अभ्यास केला ते सांगता पण आलं पाहिजे. मग आता गुणनाम वर्णन करायला वक्तृत्व पाहिजे का काय पाहिजे? किंवा आता जर गुणनाम वर्णन करायचं तर थोडंसं गायन आलं पाहिजे. मग त्या गायनात काही रागरागिण्या मागून घ्यायला पाहिजे होते. मला 10-20 राग भगवंता तुम्ही द्या, असं काहीतरी मागायला पाहिजे होतं ना. हां बरोबर. तर ते मागायला पाहिजे होतं. मग आता हेही मागितलं नाही, तेही मागितलं नाही. या विषयावर आपण येणार पण अजून थोडं आपण मागायत अजून. विठ्ठल विठ्ठल हो, या कोणत्याच गोष्टी न मागता जर प्रेम मागितलंय तर आपल्याला जे वाटतंय की कीर्तन जे आहे हे इथे उभं राहून जे करणं आहे, ह्याला जे कीर्तन आपण म्हणतो हे आहे, हे पण कीर्तनच आहे. पण हे भगवंताला जर आवडायचं असेल तर त्याच्याकरता फक्त आणि फक्त प्रेमाचीच आवश्यकता आहे. जे आत्ता श्रीकांतनं सांगितलं. आता नाही जरी तुझं मधुर उत्तर दिधला सुस्वर नाही रे. कारण भगवंताला त्याची काही आवश्यकता नाही. तुम्हाला स्वर असो अथवा नसो त्याच्याविषयी भगवंताला काही घेणं देणं नाही. तुम्ही जसं म्हणताल तसं ते व्हायला तयार आहेत. नाही तर जर बघायला गेलं आपण तर ज्या भक्तांकडे देव गेलेले आहेत. दुर्योधनाने जेव्हा तिकडे बोलवलं होतं भगवंताला तर भगवंताकरता एक खास महलच बनवला होता. जेव्हा ते मध्ये ते भगवान गेले ना की आता ह्या युद्धाच्या अगोदरची जी गोष्ट आहे त्यावेळेस जेव्हा शिष्टाईला जेव्हा भगवान गेले युद्धाच्या अगोदर तर त्यावेळेस दुर्योधनाना एक वेगळा महलच बनवला. फक्त एकच दिवस मुक्कामाला राहणार होते. म्हणजे भगवंत एकच दिवस मुक्कामाला राहणारा असताना जर त्यांच्याकरता पूर्ण महल बनवला नवीन, तिथे दासी वगैरे सगळं नवीन अपॉइंटमेंट तेवढ्या करता. पण तेवढं करूनसुद्धा जे आहे भगवान तिथं थांबले नाहीत. कारण भगवंताला काय पाहिजे ती सिस्टीम नको आहे. भगवंताला फक्त ज्यांच्याकडे प्रेम आहे तर ते प्रेम असल्यामुळे तिकडे विदुर काकांकडे वगैरे भगवान गेले पण इकडे दुर्योधनाकडे गेले नाहीत. त्याचं कारण भगवंताला या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या कोणत्याही गोष्टीविषयी काही घेणं देणं नाही. फक्त तुमचं प्रेम कसं आहे, तुमचा भाव कसा आहे त्याच्यावर अवलंबून आहे. नाहीतर तुम्ही अनेक उदाहरण बघा, आपल्याला असं वाटेल की भगवान त्यांना दर्शन द्यायला कसे गेले. आता शबरी मातेंना भगवंतांनी दर्शन दिलं तर शबरी मातेंकडे काय खूप भारी असं पंचपक्वान्नाचं जेवण होतं का? चला बाबा आता आपण बरेच दिवसाचं वनवासाला आलेलो आहे, जरा एखादी मध्ये पंगत होऊन जाईल चांगली, जाऊ त्यांच्याकडे मध्ये, असं काही होतं का? त्या शबरी मातेचं बाबा वर्णन करतात की कितीतरी दिवसाचे दातसुद्धा घासलेले नव्हते. बगर दात घासलेली जी आहे ती जर बोरं चाखून तिथं येऊ लागली तर भगवान जे आहे थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. ते जे शबरीचे बोर खात आहेत किंवा सुदामजींचे जे पोहे आहेत ते जर भगवान खात आहेत तर फक्त भगवान जे आहेत ते प्रेमाचे भुकेले आहेत.
त्या प्रेमानं जर तुम्ही त्यांच्याकडे आले तर तुम्ही कसंही नाव घ्या, उलटं घ्या सुलटं घ्या. मला एक गोष्ट सांगा की वाल्या कोळीला सुरुवातीला जे आहे ते रामा रामासुद्धा म्हणता येत नव्हतं, पण मारा मारा म्हणता म्हणता सुद्धा भगवंतांनी ते स्वीकार केलं. का स्वीकार केलं? कारण त्याच्या पाठीमागं प्रेम होतं. विठ्ठल विठ्ठल. आणि मग भगवंता मला असं प्रेम द्या की त्या प्रेमानं जे आहे मी तुमचे गुणनाम वर्णन करेल. त्या मुखानं जे आहे त्या मुखानं तेच काम झालं पाहिजे. येणे मुखे तुझे वर्णी गुणनाम. आणि हे करण्यापाठीमागे आणखीन एक दुसरा उद्देश असा साध्य होतो. जर आपण भगवंताचे गुणगान सोडून जर इतर जर संसारातलंच जर बोलत राहिलो तर संसारातल्या बोलण्यानं काय होतं? एक तर जर आपण दुसऱ्या स्वतःबद्दल जर बोलायला लागलो तर स्वतःबद्दल बोलताना मनुष्य अहंकारानं गोष्ट करतो. जी काही गोष्ट करतो ती अहंकारानंच करतो. जर आपण उदाहरणानं जर बोलायला गेलो तर तुम्हाला माहिती माझं कसं काम आहे, हे बोलणं काय अहंकाराचं आहे. आणि एवढंच नाही, एखादा जर असा जरी म्हणत असला माझं एकदम साधं काम आहे बरं, हा सुद्धा अहंकारच आहे साधेपणाचा. या दोन्ही गोष्टी ज्या एक तर स्वतःबद्दल बोलायला लागला तर अहंकारानं बोलतो, दुसऱ्या जर कोणा व्यक्तीबद्दल बोलायला लागला, जर दुसरी जी व्यक्ती आहे ती जर अनुकूल असली तर त्याच्याबद्दल जेव्हा बोलतो तेव्हा मोहानं बोलायला लागतो. आणि जर ती आपल्याला प्रतिकूल असली तर त्याच्याविषयी द्वेषानं बोलायला लागतो. आणि हे जे सगळं बोलणं आहे हे सगळंच्या सगळं बोलणं निंदेमध्ये मोडतं. आणि जर या निंदा जर आपल्या तोंडानं जर सतत घडत राहिली तर त्याच्यानं काय आहे, पापाचं डोंगर तयार होऊन जातं की जे आपल्याला क्षालन करायला काहीच उपाय नाही. भगवंताचं नामस्मरण जर आपण करत राहिलो तर या दोन्ही गोष्टी साध्य होतात. जशी एखादी गाय आहे ती जर एखाद्या चुकीच्या जागेवर जर चरायला जात असली तर तिला तिथून काढायचं, पण तिला चांगला चारा पण द्यायचा. या दोन्ही गोष्टी या भगवंताच्या नामस्मरणात होतात. एकतर महत्त्वाचं संसारातून ते तोंड बाजूला निघतं आणि इकडे ते तोंड लागतं. कितीतरी वेळ आपला अशाच गप्पात निघून जातो. आपण जर सकाळपासून जर संध्याकाळ आपण विचार केला आणि असं जर कधीतरी आपण कॅल्क्युलेटरमध्ये बसलो व सकाळपासून आपण संध्याकाळपर्यंत किती कामाचे वाक्य बोललो आणि किती बिनकामाचं बोललो, तर मला तरी असं वाटतं की त्या बिनकामाच्या कॉलममध्येच जास्त पडेल. कितीतरी अशा गोष्टी आहेत. एक मारवाडी समाजामध्ये एक भजन आहे, ते विशेषतः महिलांकरता आहे, पण ते सगळ्यांवरच आहे. म्हणजे महिलांकरता म्हणजे कसं, बाया सुनो तो सही राम जी दयाल जी न कैया बिसरी. बाया सुनो तो सही राम जी दयाल जी न कैया बिसरी. याची जी सुरुवात आहे त्याच्यात असं आहे की घर में बाता बाहर बाता बाता आता जाता. घर में बाता बाता आता जाता. घरात सुद्धा जे आहे बघा तुम्ही, घर में बाता बाहर बाता बाता आता जाता. घरात सुद्धा तीच बडबड आहे, बाहेर सुद्धा तीच बडबड आहे. येता जाता कुठं बघा तुम्ही असा गोंगाटच ऐकू येतो. कुठं जा तुम्ही, रेल्वे स्टेशनवर जा, बस स्टँडवर जा, कुठं जा आपली बडबड 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 चालू आहे. इथं तुम्ही 2 तास शांत बसता, हे तुमचं काय नाईलाज आहे. आणि तुम्ही मध्ये बोलू नाही शकत म्हणून. नाहीतर इथेही जर तुम्हाला जर आम्ही परमिशन दिली बोला तर मला नाही वाटत कोणी माझं ऐकलं. तर अशी आपली कंडिशन आहे. त्याच्या पुढे असे की या बाता में नफो नहीं रे जम मारे लो लाता. बाया सुनो तो सही राम जी दयाल जी न कैया बिसरी. या बाता में नफो नहीं रे, या ज्या गोष्टी आहेत या किती करणार तुम्ही, ह्याच्यात काय नफा मिळणार आहे. जम मारेलो लाता म्हणजे शेवटी यमदेवाच्या तुम्हाला लाता खावं लागते. ते पण स्वतः प्रत्यक्ष यमदूत येतात आणि मग त्यांचा जर प्रसाद खायची आपली तयारी असली तर करा गप्पा. जर त्याच्यापासून आपल्याला वाचायचं असलं तर येणे मुखे तुझे वर्णी गुणनाम. आणि हे तसं नाही बरं, कसं आईसे तेची मज प्रेम देई देवा. प्रेमसहित हे झालं पाहिजे. जेव्हा जेव्हा आपण हे मुखानं नाव घेऊ
तर आपल्याला अतिशय आनंद वाटला पाहिजे. एवढा आनंद वाटला पाहिजे की आपल्याला ही आता संधी निर्माण झालेली. या संधीत आपण किती आपण हात धुवून घ्यायला पाहिजे. एखाद्या वेळेस जर काही सप्ताह असला, नामस्मरण असलं, मी तुम्हाला वारंवार हेच सांगतो की उभं राहिल्यापासून हे जे इथं सुरू होतं हे कीर्तन नाही बरं, हे निरूपण आहे. खरं जे कीर्तन आहे, खरं कीर्तन सुरुवातच्या रामकृष्ण हरीपासून सुरू होतं आणि प्रत्येक श्रोत्याची जबाबदारी आहे की रामकृष्ण हरीपासून यायला पाहिजे. एखाद्याची अतिशय अडचण असली ती गोष्ट वेगळी आहे, पण लोक जर वेळ बघू अजून टाईम आहे 9:25च झाले, नाही 9:35ला मागच्या वेळेस सुरू झालं होतं, मला माहिती ना. असं जर असेल तर ते काय कामाचं. जे सुरुवातीचं जे नामसंकीर्तन आहे त्याचा आनंद घ्यायला पाहिजे. ते पण आनंद जो आहे तो वेगवेगळ्या ह्याच्यात घ्यायला पाहिजे. जेव्हा इथं रामकृष्ण हरी असेल, विठोबा रखुमाई असेल, विठ्ठल असेल, ते आपल्या तोंडातून म्हटल्या गेलं पाहिजे. आणि ते केव्हा म्हटल्या जाईल, जेव्हा त्याच्याविषयी प्रेम निर्माण होईल. जर प्रेमच नसलं तर त्या गोष्टी अशा यंत्रवत होतात. हां, ह्यांचं काम आहे, हे करतायत ना, असं होऊन जाईल ना. विठ्ठला हो. तर या ज्या पहिल्या जे कडवं आहे, ह्या पहिल्या कडव्यात ही जी मागणी आहे ही प्रेमाची मागणी केलेली आहे. मुखानं नाम आलं पाहिजे, पण आता मुखानं नाम आलं आहे आणि हृदयातही थोडंसं प्रेम तयार झालं आहे, पण ते जे प्रेम आहे अजून एवढं पक्क्याला लागलेलं नाही. जर अशा अवस्थेत एखाद्या वेळेस जर आपल्या डोळ्यासमोर जर काही एखादं दृश्य गेलं, असं पकडून घ्या आपण नामस्मरणात तल्लीन इथे आणि कोणीतरी एखादं मध्येच काहीतरी विक्षेप केला, ते जर डोळ्यासमोर जर दृश्य आलं तर आपलं जे तिकडं लागलेलं जे ध्यान आहे ते ध्यान या डोळ्यामुळे थोडंसं बाजूला होऊ शकतं. आणि या डोळ्यात काय होतं, डोळ्यामुळे अनेक वेळा नामस्मरण वगैरे या ज्या सगळ्या गोष्टी ह्या जेव्हा चालू असतात तर या डोळ्याद्वारे एखाद्या वेळेस पाप आतमध्ये येण्याची शक्यता असते. कारण डोळे जे आहेत ना, डोळे अनेक वेगवेगळे दृश्य बघत असतो. ते जर दृश्य चांगले असले तर आपले दिवसभरात आपण काय काय बघतोय त्याच्यावर आपलं सगळं अवलंबून आहे. ह्या डोळ्याद्वारे एखाद्या वेळेस जर चांगली जरी आपली स्थिती झाली तर या डोळ्याने एखाद्या वेळेस परत घात होऊ शकतो. ह्याच्याकरता प्रसिद्ध उदाहरण जर काही आहे तर आपल्या पुराणामध्ये बिल्वमंगळ नावाचे जे संत होते त्यांचं एक प्रसिद्ध उदाहरण आहे. बिल्वमंगळ जे आहे ते अगोदर सुरुवातीला जे आहेत, सुरुवातीला चांगले होते, लहानपणी चांगलं त्यांचं सगळं होतं काम. पण जेव्हा त्यांचे आई वडील गेलेत त्यानंतर काही काळ त्यांचा परत दुराचरणामध्ये गेला आणि चिंतामणी नावाची जी वेश्या आहे त्या चिंतामणी नावाच्या वेश्येच्या ते नादी लागलेत. आणि त्यांच्या घरी एक दिवशी श्राद्ध असताना सुद्धा त्या चिंतामणी वेश्येला वाटलं की आज हे काही आपल्याकडे येणार नाही, पण त्या श्राद्धाच्या दिवशीसुद्धा हे तिथं गेलेत. मग त्या चिंतामणी नावाच्या वेश्येनं असं सांगितलं की म्हणे एवढा पाऊस चालू म्हणे, त्या प्रेताला पकडून तुम्ही आले, त्याच्यानंतर वर एक साप होता, त्या सापाला पकडून तुम्ही माझ्यापर्यंत आले म्हणे, ज्या प्रेताला तुम्ही तिथं मध्ये पाहिलं म्हणे माझ्याकरता इथं आले, ह्या देहाकरता, या देहाची सुद्धा अवस्था उद्या त्या प्रेतासारखी होणार आहे. आता तरी तुम्ही डोळे उघडा आणि हे जे चुकीचं काम आहे हे बंद करा. आणि त्या चिंतामणी नावाच्या वेश्येच्या उपदेशानं त्यांचं जीवन सुधरून गेलं. आता जे जीवन आहे आता अतिशय चांगलं झालं. भगवान नामस्मरणात त्यांचा काळ जाऊ लागला. परंतु जे आता मी तुम्हाला सांगितलं नामस्मरणात काळ जातोय, पण डोळे जे आहेत ते डोळे अजून दृश्य बघतायत. दृश्य असं होतं की एक जी महिला आहे ती पाणी भरायला आली आणि अतिशय लावण्यवती अशी महिला होती, सुंदर महिला. तिला बघितल्याबरोबर त्यांच्या मनात परत थोडा भाव जागृत झाला आणि भाव एवढाच जागृत झाला की तिला डोळे भरून एकदा बघायचं. जसं हे डोळे भरून बघायचं त्यांच्या मनात आलं, ती महिला जी आहे ती आपल्या कामानिमित्त परत घरापर्यंत आली ते पाणी घेऊन. ह्यांनी तिचं मागे जाऊन तिथपर्यंत गेलेत. जसं गेलं ती महिला घराच्या आतमध्ये गेली आणि घराच्या आतमध्ये गेल्यानंतर हे बाहेर थांबलेत. आता जी महिला आहे तिच्या लक्षात आलं की हे इथं आलेत पण ह्यांची काही नजर बरोबर दिसत नाही आणि आतमध्ये त्याचे पतीला जाऊन तिनं सांगितलं की असं असं आहे म्हणे, ते इथपर्यंत आलेत. पण जे पती आहेत त्या पतीलाही असं वाटलं की आलेला अतिथी आहे, आपण दोन शब्द त्याच्याशी बोलायला पाहिजे. तर बाहेर जिथं बिल्वमंगळ थांबलेले तिथं आले आणि आल्यानंतर त्यांनी विचारलं काय पाहिजे काय नाही. काही नाही म्हणे, आतमध्ये ज्या महिला गेल्यात म्हणे त्या अतिशय लावण्य त्यांचं चांगलं आहे, खूप रूपवती होते, मला फक्त एकदा तिला डोळे भरून एकदा बघायचं आहे, एवढीच माझी इच्छा आहे.
असं बोलल्यानंतर जे आहेत त्यांना असं वाटलं ह्याच्यात काय हरकत आहे, नुसतं पाहिलं तर ह्याच्यात जर आपण ह्यांना नाही म्हटलो तर आपला गृहस्थ आश्रम जो धर्म आहे अतिथी देवो भव हा खंड होईल. असे अनेक विचार करणारे लोक होते. कधी कधी ते वाचलं तर आपल्याला आश्चर्य वाटतं की असा कसा विचार करू शकतात. पण त्यांनी असं सांगितलं त्याच्यात काय अवघड आहे म्हणे. मी आत्ता बोलवतो. आतमध्ये गेलेत आणि आतमध्ये पत्नीला सांगितलं असं असं आहे. त्या पत्नीने असा विचार केला की आता पतीचीच आज्ञा आहे, आपलं पातिव्रत्य धर्म जो आहे तो स्वीकारावा आणि बाहेर यावं. परंतु तोपर्यंत जे आहेत ते मागचं जे सगळं नामस्मरण वगैरे केलेलं त्या बिल्वमंगळाच्या मनात लगेच विचार आला. बिल्वमंगळ जे संत आहेत त्यांच्या मनात विचार आला की अरे रे म्हणे आपण एवढी साधना केली आणि या साधनेचं आपण नेमका भगवंताचं दर्शन घ्यायचं, भगवंताचं रूप पाहायचं आणि आपल्याला काय मध्येच हे आठवलं म्हणे. एवढा विचार आल्याबरोबर त्यांनी बाजूलाच एक बेलाचं झाड होतं आणि त्या बेलाच्या झाडाला असे मोठे मोठे काटे असतात. ते काटे काढले आणि काटे काढून डोळे फोडून घेतले. ते जशी बाहेर आली ते बघून ती पत्नी पण हळहळली. तो पुढचा विषय आपला नाही. आपलं मुख्य सांगण्याचा प्रतिपाद्य विषय एवढाच की त्यांनी ते डोळे फोडून घेतले. का फोडून घेतले? कारण जर इकडं जरी आपलं ज्याला आपण म्हणतो की बाबा प्रेमानं जरी आपण मुखानं नामस्मरण करायला लागलो, आतमध्ये जरी सगळं चाललेलं आहे व्यवस्थित, तरी हे जे डोळे आहेत ह्यालासुद्धा खूप सांभाळायला पाहिजे. आणि मग त्या डोळ्यालासुद्धा तीच आवड लावायची की भगवत दर्शन आपल्याला पाहिजे, भगवंताचं मुख पाहून आपल्याला सुख झालं पाहिजे. हे अभंगाच्या दुसऱ्या चरणात महाराज सांगतात. डोळे भरोनिया पाहेन तुझे, डोळे भरोनिया पाहेन तुझे मुख, डोळे भरोनिया पाहिन तुझे मुख, तेची मज सुख दे देवा. सगळ्यात अगोदर जे आहे ते कर्मेंद्रियाला सांगितलेलं आहे आणि हे जे आहे हे डोळे हे ज्ञानेंद्रिय आहे. जर ज्ञानेंद्रिय जर आपल्या ताब्यात असले तर ते कर्मेंद्रियाला तिकडे प्रवृत्त करू शकतात. त्यामुळे ज्ञानेंद्रिय जे आहे त्याला जास्त प्रधान स्वरूप द्यायला पाहिजे. जास्त प्रधानतेनं जर त्यांच्याकडे लक्ष घातलं तर ते निश्चित आपल्याला तसं सहकार्य करू शकतील. आणि मग डोळे भरून या पाहिन तुझे मुख, तेची मज सुख देई देवा. भगवंता जे आहे भगवंताचं मुख बघताना नेमकी आपली जी स्थिती आहे ती कशी पाहिजे.
ते बघताना आपल्याला किती आनंद आला पाहिजे आणि ते वारंवार निरखून बघण्याची आपल्याला सवय लागली पाहिजे. तिथे जे आहे तिथे आपलं ध्यान लागलं पाहिजे. आणि ध्यान जे आहे हे नेमके डोळे कसे पाहिजे, कसं भगवंताची वाट बघितली पाहिजे, भगवंताचं स्वरूप नेमकं कसं बघायचं. तर गोकुळामध्ये ज्या गवळणींचा जो भाव आहे, तर गोपी गीतामध्ये एक गोष्ट आलेली आहे की अगोदर जे आहे, अगोदर भगवान थोड्या थोड्या खोड्या करायचे आणि खोड्या केल्यानंतर जे आहे सगळ्या गवळणी आपल्या तिथं जायच्यात. आता गवळणींचा जो भाव होता तो काही आपण खोड्या केल्या, काहीतरी आपण कृष्णाबद्दल सांगायचं आणि ते मातेनं त्यांना काहीतरी रागवायचं, हा भाव नव्हता. तेवढ्याच निमित्तानं परत त्यांना बघता येईल, तेवढ्या वेळ आपण तिथं परत उभं राहून सांगता येईल की बाबा कृष्णाने असं केलं. ते सांगताना तिकडे कृष्णाकडे बघायचं आणि आईला सांगायचं त्यानं असं केलं, त्यानं तिकडं बघायचंच नाही. बघायचं कोणाकडं, भगवान परमात्म्याकडं बघायचं. आणि मग असं करता करता जे आहे एक दिवशी ते यशोदा मैयानं निर्णय घेतला आणि आता ते बाहेर जे आहेत ते गोपालनाकरता त्यांना पाठवलेलं आहे. आता पाठवल्यानंतर जे आहे ज्यांनी पाठवलं, ज्यांच्यामुळे पाठवलं त्यांनाच त्याचं वाईट वाटायला लागलं की आता आपल्याला जे दिवसभर दिसत होतं ते ध्यान आता आपल्याला दिवसभर दिसणार नाही. त्याच्याकरता अंतरामध्ये एवढी तळमळ निर्माण व्हायची की संध्याकाळी भगवान केव्हा येतील आणि केव्हा आपण त्यांना बघू. त्यावेळेसचं जे भगवंताचं स्वरूप आहे ते केव्हा केव्हा आपल्या डोळ्याला दिसेल. भगवान जेव्हा गाई राखून परत यायचे तर असे थोडे घुंगराले वगैरे बाल होते आणि ते जे केस आहे त्याच्यावर थोडीशी अशी धूळ वगैरे माखलेली आणि ते पलीकडे नेमकं सूर्यास्ताचा वेळ, त्याच्यात ते अतिशय चमकायचे. त्याच्यात भगवंताचा परत चेहरा, तो बाल वेश जो आहे तो अतिशय मन लुभावना वेश आणि ते बघण्याकरता त्यांचे डोळे आतुर व्हायचे. आणि मग आता जेव्हा संध्याकाळच्या वेळेस तिकडून यायचे तर तिकडून आल्यानंतर बघता बघता हे जे डोळे आहेत ह्याच्या पापण्या अशा खालीवर आपल्या होतातच, निसर्गता त्या होतात. त्या निसर्गता तशा झाल्या तर त्यांना तेवढंसुद्धा सहन नाही व्हायचं. आणि त्यांनी त्या गोपीगीतात असं सांगितलं आहे, अटति यद भवा नन्निकाननं त्रुटिर्युगायते वाम पश्यतां कुटिरकुन्तलैः श्रीमुखञ्च ते जड उदीक्षतां पश्मकृदृशां. तिथं त्यांनी असं सांगितलं की देवा म्हणे हे जे ब्रह्मदेव आहेत, ब्रह्मदेवाला त्यांनी सांगितलं ब्रह्मदेवाला एवढं डोकं नाही म्हणे, ह्या ज्या विनाकारणच या पापण्या वर खाली करण्याकरता केलं, एवढं डोकं नाही म्हणे ब्रह्मदेवाला, जड बुद्धीचा आहे तो, जड बुद्धीचं म्हणून त्याच्यात सांगितलं. का? कारण एवढ्या वेळ जेव्हा पापणी खाली लवते आणि वर येते एवढासुद्धा वियोग जो आहे तो भगवंताचा त्यांना सहन होत नव्हता. म्हणजे त्या रूपाबद्दल जे आहे एवढं प्रेम निर्माण झालेलं होतं की तेवढाही वियोग जो आहे तो त्यांना असं वाटायचं की युगाचा वियोग झाला, कितीतरी युग ह्याच्यात उलटून गेले. एवढं प्रेम जर भगवंताच्या चेहऱ्याविषयी झालं, त्यांच्या त्या मुखाविषयी जर झालं तर निश्चितच भगवंताची प्राप्ती होणार. त्याच्यामुळे ही जी मागणी आहे ही सुद्धा दुसऱ्या चरणात केली. डोळे भरून या पाहिन तुझे मुख तेची मज सुख देई देवा. पण आता या ज्या दोन्ही गोष्टी या आपल्या जरी चालल्यात, आपण एखाद्या वेळेस बसलेलो आहेत, आपण मुखानं नामस्मरण करतोय आणि डोळ्यानं आपण रूप बघतोय, पण एवढं करता करता जर कानावर काही दुसरंच आलं एखाद्या वेळेस, पकडून घ्या तुम्ही आपण चांगल्या ह्याच्यात बसलो आणि एखाद्यानं मोठ्यानं काहीतरी एखादं गाणं लावलं, जे की एखाद्या पिक्चरचं वगैरे गाणं असलं तर आपले सहज कान तिकडं जातात. आणि ते जे कान आहे ते कान जर तिकडं जाऊ नये त्याच्याकरता अभंगाच्या तिसऱ्या चरणात त्याच्याकरता आवड मागतायत. कान भरोनी ऐकन तुझी कीर्ती, कान भरोनी ऐकन तुझी कीर्ती, कान भरोनी ऐकन तुझी कीर्ती.
कान भरोनिया ऐकेन तुझी कीर्ती, ते मज विश्रांती देई देवा. आता कानाकरता विषय सांगितला की कान भरून जे आहे मी तुमची कीर्ती ऐकल. कीर्ती म्हणजे भगवंताचे जे सगळे गुण नाम जे आहे त्याच्यात ज्या वेगवेगळ्या कथा आहेत त्या ज्या ऐकल्या तर त्याच्यानं माझ्या हृदयाला जे आहे ते विश्रांती मिळणार आहे. जे तुमचं जे मुखानं जे वर्णन केलेलं जे नाम आहे त्याच्यानं जे निर्माण झालेलं प्रेम आहे ते प्रेम आणि त्याच्यानंतर डोळ्यानं पाहिलेलं तुमचं मुख त्याच्यानं मिळालेलं सुख, या दोन्ही गोष्टी जर वाटत असेल की व्यवस्थित राहाव्या तर त्या व्यवस्थित राहण्याकरता जे आहे व्यवस्थित राहण्याकरता जर विश्रांती जर पाहिजे असली तर कानानं सुद्धा भगवंताचं नाम ऐकलं पाहिजे, कानानं भगवंताची कीर्ती ऐकली पाहिजे, तरच आपल्याला ती विश्रांती मिळू शकते. श्रुत्वा गुणान् भुवन सुंदर शृण्वतान्ते, निर्विश्य कर्ण विवरैर् हरतोऽङ्गतापं, रूपं दृशां दृशिमताम् अखिलार्थलाभं, त्वय्यच्युता विशति चित्तमपत्रपं मे. इथे हे जे रुक्मिणी स्वयंवर आहेत त्या रुक्मिणी स्वयंवरामध्ये रुक्मिणी माता सांगतात की तुमची जी ही गोष्ट आहे श्रुत्वा गुणान भुवन सुंदर शृण्वतान्ते, ह्या कानानं या सगळ्या तुमच्या ज्या गोष्टी आहेत हे मी ऐकलं आहे, हे सगळं वर्णन ऐकून निर्विश्य कर्ण विवरैर् हरतोऽङ्गतापं, माझ्या मनात जो काही सगळा ताप आहे त्या तापाची निवृत्ती झाली. कारण कानाद्वारे जे काही आपण ऐकतो ते मनात खूप बिंबणारं असतं. आपण बघा सहज वाक्प्रचारात सुद्धा म्हणतो अहो तो खूप चांगला होता हो, पण त्याचे कान भरले बरं त्यानं आणि मग त्याचा असा विचार झाला. म्हणजे कान भरले म्हणजे कसं आहे की त्या कानानं जर एकदा काही जर विष आतमध्ये गेलं त्याच्यानंतर कोणी किती समजवा, ते जे आतमध्ये एकदा विष गेलं तर ते विष जसं जहाल विष त्याचा परिणाम दाखवते तसंच हे दाखवतं. त्यामुळे आतमध्ये काय घालायचं आहे कानातून हे आपण ठरवून घ्यायचं. कानातून फक्त काय जायला पाहिजे, कानातून फक्त आणि फक्त भगवंताची कीर्तीच आतमध्ये जायला पाहिजे. मग अनेक कथा आहेत, अनेक पुराणं आहेत, अनेक कीर्तन प्रवचन हे श्रवण करण्याची आपल्याला सवय लागली पाहिजे. किती श्रवण करायला पाहिजे, एवढं श्रवण करायला पाहिजे की नित्यानं एकही दिवस तसा खाडा नाही झाला पाहिजे. आणि आता तर हे जे माध्यम आहे ना यूट्यूब, ह्याचे तर काय उपकार असतील, कधी कधी तर असं वाटतं ते मोबाईलचेच पाय पडावेत. काय तुझे उपकार आहेत, हे तुझ्यामुळं आपल्याला नित्यानं इथं जागेवर बसल्या बसल्या कुठलचे सोहळे आपल्याला जागेवर बघता येतात. आता आपण निर्णय घ्यायचा तो आपल्यावर की आपल्याला फेसबुक, इंस्टा, व्हॉट्सअप काय काय आता नवीन किती रोजच काहीतरी नवीन निघते, त्याच्यात वेळ घालवायचा आहे की हे ऐकण्यात वेळ घालवायचं आहे. हे ऐकण्यात जर वेळ घालवला तर तो सत्कारणी वेळ आहे. आणि अशा कितीतरी गोष्टी की त्या कितीतरी वेळा जरी परत ऐकल्या तरी ते समाधानच होत नाही, असं वाटतं कितीतरी वेळा ऐकावं. मी बाबांना बऱ्याच वेळा असं सांगितलं की जी शेवगावला जी रामकथा झाली महाराज, मी ती आत्तापर्यंत कमीत कमी पूर्ण जेवढे एपिसोड असतील 10 वेळा ऐकले, तरी मला ऐकताना परत असं वाटतं की आपण पहिल्याच वेळेस ऐकतोय. त्याची आवड जर तशी लागली तर ती निश्चितच आपल्या जीवनात कल्याण करेल. आणि या ज्या सगळ्या गोष्टी आहेत हे कथामृत जे आहे हे आपल्या जीवनामध्ये कल्याणाचं आहे. तव कथामृतं तप्त जीवनं कविभिरीडितं कल्मषापहं श्रवणमङ्गलं श्रीमदाततं भ्रुवि गृह्णन्ति ते भूरिदा जना. परत गोपीगीतमधलाच एक श्लोक आहे, तव कथामृतम तप्त जीवनम. आम्ही ह्या ज्या सगळ्या त्रिविध तापानं जे तप्त झालेलो आहे भगवंता, तुमच्या या कथा ऐकून आमच्या या त्रिविध तापाचा नाश झाला आहे. कवी भिरीडितम कल्मशापम, कितीतरी मोठे मोठे कवी जे आहेत त्या सर्वांनी हे गायलेलं आहे, ह्या सर्वांनी याचा अनुवाद केलेला आहे. आणि हे जे कोणी सांगणारे आहेत, आपण अनेक लोकांना दाते म्हणतो की बाबा हा खूप मोठा दानशूर व्यक्ती, हा खूप मोठा दानशूर व्यक्ती आहे. पण खरं जर कोणी दान देणारं असलं तर खरं दान देणारे हे आहेत
की तुमच्या ह्या कथा कीर्तन हे जे आम्हाला ऐकवतात ते खरे या भूमीवरचे खरे दाते आहेत. तव कथामृतम तप्त जीवनम कविभिरीडितम कल्मशापहन श्रवणमंगलम श्रीमदाततम भ्रुवी गृणंती ते भूरिदा जना. खरे जर दाता बघितले तर दाता तोची एक नारायणा स्मरवी. म्हणजे हां, दाता तोची एक जाणा नारायणा स्मरवी. खरं जर आहे तर हे आपल्याला स्मरण जे करून देणार आहे ते खरे दाते आहेत. ज्यांच्याकडून आपल्याला अशा कथा ऐकायला मिळतात ते खरे दाता आहेत. आणि योगायोग असा आहे की आपल्याकडे तर एवढं मोठं दानशूर व्यक्तिमत्व आहे ह्याच्या बाबतीत की आपल्याला जीवनभर पुरल एवढ्या सगळ्या गोष्टी तिथं आहेत. मग आपण जेव्हा जेव्हा असा प्रसंग निर्माण होईल तेव्हा तेव्हा त्याचा लाभ घ्यायला पाहिजे. आता योगायोगानं आपल्याला चातुर्मास्य परत ज्ञानेश्वरीचा लाभ आहे. त्या ज्ञानेश्वरीत परत 9 ते 10 जो आहे तो आपला वेळ काढून ठेवायला पाहिजे. आता हा जो अभंग आहे ह्या अभंगाला मनातच ठेवायचं असं की आपल्याला तो 1 तास काढायचा. येणे मुखे तुझे वर्णी गुणनाम त्याच्याकरता वेळ काढून ठेवायचा आहे. त्याच्यानंतर डोळे भरून या पाहिनं तुझे मुख त्याच्याकरता वेळ काढूनच ठेवायचा आहे. कान भरून या ऐकेन तुझी कीर्ती त्याच्याकरता वेळ काढूनच ठेवायचं आहे. आणि आता जो आहे आता पुढचं जे आहे हे झालं सगळं आपल्या ज्ञानेंद्रिय जे आहेत त्याच्याकरता झालं. त्याच्यानंतर कर्मेंद्रियाकरता झालं. पण जे मुख्य आपले हातपाय आहेत हे इकडे वळले पाहिजेत ना. ह्यानी जर तुम्हाला परमिशन दिली तर इकडे येता येईल. म्हणून जी चौथी जी आहे ती चौथी गोष्ट त्याच्याकरता काय द्या हे अभंगाच्या 4थ्या चरणात सांगतात. वाहे रंगी टाळी वाहे रंगी टाळी नाचे नवदास. वाहे रंगी टाळी वाहे रंगी टाळी नाचे नवदास. वाहे रंगी टाळी नाचेन उदास. हे देई हातास पाया सुख. आता ही जी चौथी मागणी आहे ही चौथी मागणी अशी आहे की देवा वाहे रंगी टाळी नाचेन उदास हे देई हातास पाया सुख. हाताकरता मागितलं आहे की हात जे आहे त्याच्यानं हातानं मला टाळी वाजवता आली पाहिजे देवा. आणि तुमच्या कीर्तनात तुमच्या दिंडीमध्ये वगैरे ह्या पायानं मला नाचता आलं पाहिजे, तिथपर्यंत जाता आलं पाहिजे. असं तुम्ही मला काय द्या. सगळ्यात सुरुवातीला जी प्रेमाची जी मागणी आहे ना ती प्रेमाची मागणी सगळीकडे लावायची बरं. हे जे आहे हे जरी अभंगाचं दुसरं जरी ध्रुवपद असलं ते सुख जरी मागत असले तर हे सुख कशानं मिळणार आहे. जर प्रेम असलं तरच ह्या सगळ्या गोष्टी होणार आहे. वाहे रंगी टाळी नाचेन उदास. कारण ह्या हाताला जे आहे ह्या हाताला कितपर्यंत टाळी वाजवता येईल हे काही सांगता येतं का. कारण आपल्या हातात थोडी ही गोष्ट. त्यामुळे ही भगवंताला मागितल्याशिवाय हे होऊच नाही शकत. कारण कधी काय होईल त्याचा काय भरोसा आहे का. या हातानं जोपर्यंत हे आहे तोपर्यंतच ह्याचा उपयोग करून घ्यायला पाहिजे. हाते वाहे टाळी जवती मोकळी आहे ती होती गात्रे बेंबळी दिवस अस्तमान काळी. हाते वाहे टाळी जवती मोकळी आहे ती. जोपर्यंत या गोष्टी सगळ्या चालत आहेत तोपर्यंतच ह्याचा उपयोग करून घ्या. आणि मग जेव्हा जेव्हा नामस्मरणात मौका येईल तेव्हा तेव्हा आपण त्या टाळ्याचा उपयोग करायला पाहिजे.
तेव्हा तेव्हा या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, कीर्तन असो, भजन असो, किंवा आपण एकांतात जरी बसलो तर आपल्याला त्या नामस्मरणाचा छंद लागला पाहिजे. कधीतरी आपल्याला असं वाटलं पाहिजे की नामस्मरण हे सगळेजण सांगतात, पण आपण खरेच एकांतात बसून कधी नामस्मरण केलं का? वा, विठ्ठल विठ्ठल. हो, तर या सगळ्या गोष्टीचा आनंद घ्यायला शिकायला पाहिजे. आता आपल्याकडे दरवर्षी जेव्हा सप्ताह असतो, त्या सप्त्यामध्ये 3:30 ते 4 या वेळेमध्ये रामकृष्ण हरिजप असतो. त्या रामकृष्ण हरिजपाला किती जणांची उपस्थिती असते, त्यालासुद्धा आपण बहुसंख्येनं उपस्थित राहायला पाहिजे. ज्याला ज्याला शक्य आहे त्याला ह्या गोष्टी सांगतो. बरेच लोक जे आहेत ते घरात बसलेले असूनसुद्धा त्याला येत नाहीत. कमात कमी त्यांनी तरी त्याचा विचार करायला पाहिजे की आपल्याला आता ही सामुदायिकपणे मिळालेली संधी, ह्याचा लाभ करून घ्यायला पाहिजे. जेव्हा जेव्हा कीर्तनातसुद्धा तशी संधी येईल तेव्हा तेव्हा ते तसं करून घ्यायला पाहिजे. आता दिंडीत वगैरे आपण चाललेलो आहे, तर त्या दिंडीतसुद्धा आपण आनंद घ्यायचा. नाही आपल्याला पंढरपूरला जाणं शक्य झालं, इथंसुद्धा आपल्याकडे दरवर्षी दिंडी निघते, त्या दिंडीत आनंद घ्यायचा. त्या दिंडीत जेव्हा जेव्हा आपलं ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम. हो, या सगळ्या गोष्टीचा आनंद घेतला तर येईल, पण आनंद केव्हा घेताल? जर प्रेम असलं तरच घेताल. मग त्याच्यामुळं सगळ्यात इम्पॉर्टंट मागणी जर काही आहे, इम्पॉर्टंट ज्याला आपण म्हणू का, कारण आता मराठी जर सांगितलं तर कळतच नाही. आपण मातृभाषेत असे काही काही शब्द टाकले की तेच आपल्याला वाटायला लागले की हे मराठी आहेत. सगळ्यात महत्त्वाची मागणी जर काही असेल तर प्रेमाची मागणी आहे. जर आपल्याला त्याच्याविषयी जर प्रेम असलं तरच ह्या सगळ्या गोष्टी घडतील. जर या प्रेमानं जर आपण या सगळ्या गोष्टी करायला लागलो तर निश्चित तेव्हाही आपला आवाज निघेल, तेव्हाही आपण तिथं नाचू. या दोन्ही गोष्टी ज्या आहेत ह्या मागितलेल्या आहेत. आता जी एक जे चरण आहे, एकदा आपण विठोबा रखमाई भजन मोठ्या प्रेमानं घेऊ. आता मला असं वाटेल एवढ्या कीर्तनापुरतं तरी आवाज सगळ्याच येईल, निश्चितच यायला पाहिजे, पण एवढ्या पुरता नाही. पुढच्या वेळेसही या सगळ्या गोष्टी आपल्या लक्षात राहिल्या पाहिजे. आता मोठ्या प्रेमाने एकदा नामस्मरण करून उर्वरित एका चरणाचं नंतर आपण बोलू. विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई. Hopa, 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 आता खरंच सांगा बरं किती आनंद आला. आणि मग आपण या आनंदाला मुकतोय ना, कारण आपल्याला माहीतच नाही एवढा आनंद आहे. केव्हा आनंद निर्माण होईल? जेव्हा जर आपल्याला प्रेम निर्माण झालं तर या सगळ्या गोष्टी निर्माण होतील. आणि अभंगाचं जे सगळ्यात शेवटचं चरण आहे, तुका म्हणे माझा सकळ देह भाव, अनिक नको ठाव चिंतुयासी. आता ही जी मागणी आहे याला आपण थोडी वेगळी पण काढू शकतो. आणि जर बघायला गेलं तर जे वरच्या ज्या सगळ्या मागणी आहेत त्या सगळ्या मागणीला पकडून एक मागणी, ज्याला आपण एकट्टा म्हणतो, तसं एक मागणी पण म्हणू शकतो, किंवा याला स्वतंत्रही घ्या. स्वतंत्र म्हणजे कसं की एखाद्या वेळेस या सगळ्याला जेवढं जेवढं आपण सांगितले तेवढं सोडून जर एखादं काही राहिलं असेल बाजूला,
तर देवा ते तुम्ही सगळं पकडून घ्या बरं. आता ह्याच्यात तुका म्हणे माझा सकळ देह भाव, मला आता तुम्ही याच्यात परत एखाद्या क्लॉजमध्ये टाकू नका, कारण देवाचा स्वभाव आहे कशातूनही काहीतरी एखादा आड मार काढतील, एवढे सगळं देऊन टाकतील आणि कुठंतरी दुसऱ्या ह्याच्यात अटकून टाकतील. हां, तर ते जे मन जे आहे ते प्रेमाचं जे काम आहे ते मनाकडंच आहे. ते मन जर मनात असलं तरच प्रेम होतं. त्याच्यामुळं कुठेच भगवंता आम्हाला अडकू नका, कारण आता आम्ही जे आहे पूर्ण शरण तुम्हाला आलेलो आहोत. इतर कोणत्याही गोष्टीचं आमचं मन तुम्ही अडकू नका, कारण भगवंताला अशी सवय आहे की जर कोणी काही हे मागायला लागलं प्रेम, तर ते सोडून, जसं सगळ्यात सुरुवातीला मी तुम्हाला म्हणलो की निगडीकर जे आहेत ते निगडीकर म्हणायला लागले अरे बाबा दुसरं काही घे ना, ते प्रेमाचं काय घेणं देणं. तसं देवाची पण तीच सवय बरं. देवाचं सुद्धा म्हणणं की बाबा मी प्रेम देणार नाही. हां, हां, तुझं लागली आहे खोडी. बघा बाबांनी जे प्रमाण दिलं की बाबा भगवंताचा स्वभाव खोडकर आहे. भगवान ते एवढं सोपे याच्यानं देत नाहीत तुम्हाला. ते जर तुम्हाला मिळवायचं असेल तर ते त्याच्याकरता अतिशय साधनाच करावी लागेल. आणि ती साधना जी आहे ती पहिले अगोदर सुरुवातीला तुम्ही क्रिया सुरू करा. भगवान हळूहळू प्रेमाचा जो पाना आहे तो सोडतात. जसं आपण एखाद्या गाईकडे जर उभं राहिलो तर सुरुवातीला दुधाच्या धारा गाळायला लागतात का? जसं वासरू प्यायला लागतं तसं तसं ते जसं येतं, तसं भगवंताच्या जर आपण जवळ गेलो तर तसं तसं भगवान तो प्रेमाचा पाना फोडतील आपल्याकरता. पण जर आपण या सगळ्या गोष्टी करायला लागलो तर, आता सगळ्यात अगोदर जे सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं की जसं एखादे जर कोणी मोठी व्यक्ती प्रसन्न झाली तर काय मागायला पाहिजे, हा पूर्ण मागणी पर अभंग आहे. पण शंका अशी की आपल्याला भगवान प्रसन्न झालेच कुठं? तुम्ही हे सगळं ऐकून घेतलं पण आपल्याला कुठं प्रसन्न होणार आहे, असं आपल्या मनात शंका येऊ शकते ना. त्याचं उत्तर असं आहे की ते भगवान प्रसन्न होतील नाही होतील हे नंतरचा विषय राहिला. रोज ही मागणी जी आहे हे एकदा रटून घ्या भगवंताच्या समोर, हे रोज म्हणत जा. येणे मुखे तुझे वर्णी गुणनाम. भगवंता असं मला प्रेम दा की ह्या मुखानं जे आहे हे तुमचं नाव आलं पाहिजे, ह्या डोळ्यानं मी तुमच्याकडेच बघितलं पाहिजे, या कानानं मी तुमचीच कीर्ती ऐकली पाहिजे, हे जे हातपाय आहेत हे तुमच्याकरताच आहे, कारण हे दिलेलेच तुम्ही आहेत आणि तुम्हाला जोडून घेण्याकरताच जर दिलेले आहे तर याचा उपयोग जो आहे देवा मी पूर्णतः तुम्हाला शरण आलेलो आहे, तुम्हीच ह्याचा उपयोग जो आहे तो असा करण्याचं मला प्रेम द्या. हे जर आपण नित्यानं मागत राहिलो तर निश्चित भगवानसुद्धा एक दिवशी आपल्यावर कृपा करून आपल्या सगळ्यांना ते देतील. आणि हे सोडून जर कान डोळे वगैरे जर काही काम करत असले तर ज्याला आपण म्हणतो की बेकार वो मुख है जो रहे व्यर्थ बातों में, मुख वो है जो हरिनाम का सुमिरन किया करे. आता जे आहे ते आपण आता ते प्रयत्नच करू नये महाराज, कारण ते कसं आहे विनाकारण आपण त्या सेक्शनमध्ये जायचं नाही. फक्त आपण सांगितलं किंवा तुम्ही आता लक्षात घेऊन टाका. हां विठ्ठला विठ्ठला. असो, जो झालेला जी सेवा आहे ती परत एकदा भगवंताच्या चरणी अर्पण करू. काही एखाद्या वेळेस बोलण्याच्या ओघात एखादा चुकीचा शब्द कोणाला लागला असेल तर तो माझ्या बालबुद्धीचा आहे, जे बरोबर आहे ते बाबांचं आहे. या सगळ्या गोष्टी ज्या आहे याच्यात जर आपण आरूढ राहिलं तर निश्चित आपल्या जीवनात कधी ना कधी भगवंताची कृपा होईल. या सगळ्या गोष्टी जर आपण लक्षात घेतल्या तर निश्चितच कधी ना कधी त्याचा फरक होत असतो. हल्ले होल्ले की याला धीरे धीरे जसं आपण म्हणतो निश्चित त्या ध्येयापर्यंत आपण सगळे पोचू, असा आपल्याला आपण आत्मविश्वास प्रगट करून आपल्या सेवेला पूर्णविराम देऊ. ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर 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 वेळ काय सांगायचं? 9 वाजता इथं मंदिरावरच ना. बरं हां येत आहे. उद्याची जी द्वादशी आहे ही आपले हरिभक्तपरायण परमेश्वर महाराज डोंगरे त्यांच्याकडे आहे. सगळ्यांनी मंदिरावर प्रसाद घ्यायला 9 वाजता यायचं असं त्यांची आग्रहाची विनंती आहे. गोपाल कृष्ण भगवान
9:30 9 9:30 9:30 10. 9:30 10. विठ्ठल जय